भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत 125 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं। बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केंद्रीय निवडणूक समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहतील। सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाकडून आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकते। पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं नाव असू शकतं। याशिवाय राज्यसभा खासदार असलेल्या काही मंत्र्यांचं नावही असू शकतं। या यादीतून 3 प्रकारच्या उमेदवारांची घोषणा होऊ शकते। एक व्हीआयपी सीट, दुसरे राज्यसभा खासदार आणि भाजपची शक्ती कमी असलेल्या जागा। सीईसी बैठकीआधी काल बुधवारी भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली 6 राज्यांच्या कोर ग्रुपची बैठक झाली। या बैठकीत उमेदवारांच्या निवडीवर चर्चा झाली। प्रत्येक राज्यातील उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली। आज संध्याकाळी 7 वाजता भाजपच्या कोर कमिटीची बैठक होईल। यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि संघटन मंत्री हेही सहभागी असतील। लोकसभा निवडणुकीसाठी काही जागांचे उमेदवार निश्चित होऊ शकतात। कोर कमिटीनंतर लगेचच निवडणूक समितीची बैठक होईल। सध्या सगळ्यांच्या नजरा सीईसीच्या बैठकीवर आहेत। आता सीईसीच्या बैठकीनंतर काय निर्णय होतो हे समजेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, नवी दिल्ली।